नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आता सायली खरं तर अर्जुनवर खूप चिडलेली असते आणि बाहेर पार्किंगमध्ये येऊन आता ती गाडीजवळ थांबते. तर अर्जुनही लगेच तिच्या मागोमाग येतो आणि बोलतो की मला माहीत होतं की तू इथेच असशील. पण सायली मात्र आता त्याच्याकडे थोडंही लक्ष देत नाही. त्याला इग्नोर करते आणि आता गाडीचं दार उघडायचा प्रयत्न करत असते. पण गाडी खरं तर लॉक असते. आता अर्जुनच्या लक्षात आल्यावर तो लगेच आता गाडीचं लॉक उघडतो आणि सायली गाडीमध्ये जाऊन बसल्यावर तोही आता ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसतो. आता खरं तर याला सीट बेल्ट लावायला सांगायचं असतं सायलीला, पण आता खरं तर ती याच्याशी बोलतही नसते, त्यामुळे त्याला सरळ सांगताही येईना. त्यामुळे आता तो सीट बेल्ट हातात घेतो आणि तिला सांगायचा प्रयत्न करत असतो की सीट बेल्ट लाव. आता तिच्याही लक्षात येतं आणि त्यानंतर तीही सीट बेल्ट लावते. तर अर्जुन आता गाडी चालू करून निघतो आणि जाताना मात्र रस्त्यामध्ये गाणी लावून देतो. आता खरं तर ते गाणी ऐकण्यामध्ये सायलीला काही एक इंटरेस्ट नसतो. सायली खरं तर खूप जास्त चिडलेली असते अर्जुनवर. तर अर्जुन आता तिला गाणी वगैरे ऐकवून तिला मनवायचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानंतर मात्र तो सायलीच्या आवडीचं काहीसं गाणं लावतो की सर होऊन येना आकाश होऊन जा वगैरे अशा आशयाचं ते काहीतरी गाणं असतं. तर गाणं ऐकताना अर्जुन मध्येच बोलतो, हे काय आकाश होऊ नये म्हणजे आकाश तर एवढं मोठं आहे इथून तिथपर्यंत, आकाश एवढं कसं काय होता येईल बरं? त्यावर आता सायली थोडंसं हसते आणि त्याला सांगते की याचा अर्थ असा होतो की सर्वार्थाने ये. त्यावर आता अर्जुन तिला ते गाणं म्हणण्याचा हट्ट करतो आणि सायलीचा राग मात्र कुठल्या कुठे उडून जातो आणि आता तो ती अर्जुनसाठी गाणं म्हणत असते. तर गाणं म्हणून झाल्यानंतर अर्जुन तिला बोलतो की तू जे काही सांगतेयस ना, खरं तर मला पटतंय तुझं बायको. नाही म्हणजे प्रियाला आत्ताच आपण लगेच जाब विचारायला जाऊ शकत नाहीये. ती लगेच सावध होईल आणि काहीतरी उडवाउडवीची उत्तरं देईल. हो, पण आता मला जास्त धीरही धरवत नाहीये. आपल्याला शक्य तितक्या लवकर तिच्या विरोधामध्ये पुरावे जमा करायचे आहेत. तर आता सायलीला देखील त्याचं म्हणणं पटतं आणि खरं तर सायलीचा राग देखील आता कुठल्या कुठे उडून गेलाय. तर इकडे सुभेदारांच्या घरी आता पूर्णाजी, प्रताप आणि कल्पना दोघांनाही तन्वीची जी काही तारांबळ उडाली आहे कॉफी बनवताना पूर्णाजीसाठी ती सांगत असते आणि ते दोघेही हसत असतात. तर पूर्णाजी सांगते की नाही म्हणजे कपामध्ये ढवळून कॉफी बनवायची नाहीये म्हटल्यानंतर तर तिचा चेहरा पाहण्यासारखाच झाला होता. नाही फिल्टर कॉफी म्हणल्यावर तिला तर ती काही कॉफी वगैरे बनवताही येत नव्हती आणि अशी वेंधळेपणा झाला होता तिचा वगैरे. पूर्ण आजी सगळं आता या दोघांना सांगत होती आणि दोघंही मात्र हसत होते. आता खरं तर हे सगळे काही तन्वीसोबत म्हणजेच प्रियासोबत चांगलं वागायचं फक्त आणि फक्त नाटक करतायत. आणि आता त्यांचा हशा पाहून तेवढ्यातच आता अस्मिता तिथे येते. तर अस्मिता ही आता त्यांच्यासोबत सामील होते आणि त्यांना विचारते की एवढं काय झालं हसायला, कसल्या गप्पा मारतायत सगळेजण? त्यावर आता पूर्णाजी त्यांना सांगते की काही नाही, तन्वीच्या गप्पा मारत होतो आम्ही सगळेजण. त्यावर कल्पना सांगते की खरं तर आम्ही तिच्याशी चांगलं वागायचं नाटक करतोय. हा सगळा काही सायलीचा प्लॅन आहे. त्यावर आता अस्मिता विचारते की का कसला प्लॅन? आता पूर्णाजी सगळा काही सायलीचा प्लॅन असते तो अस्मिताला सांगते की एक दिवस रात्री अर्जुन आणि सायलीने सगळ्यांना पूर्णाजीच्या खोलीमध्ये बोलावलं आणि सांगितलं की प्रिया खूप जास्त खोटेपणा किंवा नाटकं करते हे तर आपल्याला माहीतच आहे आणि आता देखील ती नाटकच करते चांगलं वागायचं किंवा चांगलं बोलायचं. आता अश्विन भाऊजी देखील तिच्याशी चांगलं वागत नाहीयेत म्हटल्यानंतर ती आपल्या सगळ्यांशी चांगलं वागून आपल्याला तिच्या बाजूने वळवायचा प्रयत्न करते. त्यावर आता कल्पना बोलते की अगं ती नाटकं करते ते माहिती आहे आपल्याला. त्यावर प्रताप देखील बोलतो की हो ना, आणि काय आपण नेहमीसारखं तिच्याकडे दुर्लक्ष करायचं? त्यावर सायली सांगते की तेच सांगतीये, तेच तर नाही करायचंय. म्हणजे जेव्हा कधी ती तुमच्या सगळ्यांशी चांगलं वागायला येईल तेव्हा तुम्ही सगळ्यांनी देखील तिच्याशी चांगलं वागायचं नाटक करायचं. त्यावर आता कल्पना बोलते की काय म्हणजे ती जसं नेहमी नाटक करते तसं आम्हीही नाटक करायचं तिच्यासोबत? त्यावर सायली सांगते की हो, ती कसं नेहमी तुमच्याशी चांगलं वागायचं नाटक करते
आणि तुमचा विश्वासघात करते. आता तेच तुम्हाला करायचंय. तुमच्या वागण्यातून तिला खरंच असं वाटलं पाहिजे, की तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवलाय म्हणून. तिच्याशी थोडंसं चांगलं वागण्याचं नाटक करा. त्यावर आता पूर्ण आजी विचारते, की "अरे फक्त आम्हीच का? तुम्ही दोघे का नाही?" त्यावर आता अर्जुन बोलतो, की "नाही, आम्ही जर तिच्याशी चांगलं वागलो, तर प्रियाला मात्र लगेचच संशय येईल. त्यामुळे आम्ही मात्र नेहमीच तुमच्याशी खोटं-खोटं भांडत राहू तुम्ही तिच्याशी चांगलं वागताय म्हणून." आता अर्जुन देखील तन्वीला प्रिया म्हणतोय हे ऐकल्यावर मात्र कल्पना त्याला विचारते, "अर्जुन तू चुकून तन्वीला प्रिया म्हणालास का?" त्यावर आता अर्जुनच्या लक्षात येतं आणि तो बोलतो की हो, त्याचं काय आहे ना, ही माझी बायको, ती तन्वीला प्रिया प्रियाच बोलत असते ना, त्यामुळे मग आता तिच्यामुळे मला पण प्रिया बोलायची सवय लागली आहे. त्यावर आता सगळेच जण खरं तर हे नाटक करायला तयार होतात. तर सायली सांगते, की ती नेहमीच बाहेर जाऊन काहीतरी कट-कारस्थान वगैरे करत असते. त्यामुळे जास्त तितका वेळ तिला घरामध्येच अडकवून ठेवा, की जेणेकरून तिला बाहेर जाऊन काही कट-कारस्थानं करता येणार नाहीयेत. त्यावर प्रताप बोलतो, की "नाही म्हणजे तन्वीशी चांगलं वागायचं नाटक मात्र करेल मी." आता सगळेच जण या नाटकामध्ये सामील झालेत आणि अस्मिताने देखील हे ऐकल्यावर आता अस्मिता देखील हसते, "म्हणजे हे तुम्ही सर्वजण नाटक करत होते?" त्यावर कल्पना बोलते, "हो, 100% नाहीतर एरवी तर तन्वी मला माझ्या डोळ्यासमोर पण नको असते." आता अस्मिता मात्र लगेच बोलते, की "तुम्ही सचिनशी पण असंच चांगलं वागायचं नाटक तर नाही ना करणार? तोही एकटाच पडलाय. तन्वीसारखं त्यालाही एकटाच तर नाही ना पाडणार?" आता तिचं हे सगळं बोलणं ऐकून सगळेजण शांत होऊन जातात घरामध्ये. तर इकडे सायली आणि अर्जुन अजून तर काही घरी पोहोचलेले नसतात आणि आता तन्वी विरोधात कसे पुरावे गोळा करता येतील याचाच विचार यांचा चाललाय. आणि आता अर्जुनला सुचतं, की आपण तिच्या बँकेकडनं काही मोठे ट्रान्झॅक्शन वगैरे झालेत का ते मात्र चेक करू शकतो. आणि आता तो लगेच सिनियरला म्हणजेच रविराजला फोन करतो आणि रविराज देखील त्याला सांगतो, की "ठीक आहे, मी मॅनेजरशी बोलतो आणि ते तुम्हाला सगळे काही डिटेल्स वगैरे बँकचे देऊन टाकतील." तर इकडे सुमन मात्र तिच्या खोलीमध्येच असते आणि तिला आता नागराजचे सगळ्या वाईट आठवणी आता आठवत असतात, की नागराज कशाप्रकारे तिला मारहाण करायचा, कशाप्रकारे त्याने तिच्यासमोर तो ॲक्सिडेंटचा गुन्हा कबूल केला होता वगैरे आणि ती खरं तर रडत असते. तर तिला असं रडताना पाहून तेवढ्यातच आता प्रतिमा तिथे येते आणि प्रतिमा विचारते, "सुमन, अगं काय झालं तुला?" त्यावर सुमन सांगते, की "वहिनी, ज्या गोष्टीची भीती होती ना, तेच झालंय. मला या घरात, या खोलीमध्ये आल्यापासून सतत यांची आठवण येतीये. डोळ्यासमोरूनच जात नाहीये हे." आणि तिचं हे बोलणं सुरू असताना रविराज तिथे येतो. आता सुमन बोलत असते, की "नाही म्हणजे यांनी किती चुकीचं काम केलंय. त्यांच्या सख्ख्या भावाच्या कुटुंबाला संपवायचा प्रयत्न केला. ते सगळं काही ठीक आहे. पण आता यांचं राहिलेलं सगळं आयुष्य तुरुंगातच जाणार का?" त्यावर आता रविराज बोलतो, की "हो, तो त्याच लायकीचा माणूस आहे. आणि सुमन, तुझ्या मनामध्ये त्याच्यासाठी थोडी जरी सहानुभूती वगैरे शिल्लक असेल ना, तरी ती काढून टाक." असं बोलून रविराज तिथून निघून जातो. त्यावर प्रतिमा आता सुमनला समजावत असते, की "सुमन, अगं खरं तर या गोष्टीचा त्यांना देखील खूप त्रास झालाय. ते हे सगळं काही स्पष्टपणे तोंडावर बोलून दाखवत नाहीत, पण मला माहीत आहे या सगळ्या गोष्टीचा त्यांना देखील किती त्रास झालाय म्हणून. अगं काही नाती ही अशीच असतात." त्यावर आता सुमन बोलते, की "म्हणून माणूस चुकला म्हणून नातंच तोडून टाकायचं का आपण?" त्यावर आता प्रतिमा तिला समजावते, की "काही नाती अगं ती नसतातच. तूच आठव ना, तू जेवढं नागराज भाऊजींवर प्रेम करतेस, तेवढं प्रेम त्यांनी कधी केलंय का गं तुझ्यावर?" आणि खरं तर सुमनकडे या प्रश्नाचं काहीही उत्तर नसतं. कारण खरंच नागराज कधीही तिच्याशी प्रेमाने वागलेलाच नाहीये. आता सुमन तन्वीचा विषय काढते आणि बोलते, की "वहिनी, की यांच्यामुळेच तन्वी लहानपणीच तुमच्यापासून वेगळी झाली. तिच्यावर जर तुमचे संस्कार झाले असते, तर ती किती वेगळी असती ना? नाही, या सगळ्यासाठी देखील तिचा काकाच कारणीभूत आहे.
त्यावर आता प्रतिमा बोलते की खरं सांगू का, तन्वी जेव्हापासून परत आली आहे ना, तेव्हापासून ती मला नेहमी परकीच वाटली आहे. तिला मला तिच्याबद्दल आपलेपणा किंवा ते प्रेम कधी वाटलंच नाहीये. आणि ती देखील नेहमी नाटकं करणारी, खोटारडी, स्वार्थी मुलगी असल्यासारखंच वागतीये. अगं आमचे संस्कार नसले म्हणून काय झालं? मधुभाऊंनी तर तिच्यावर संस्कार केलेत ना. आणि इथेच बघ ना, दोघे भाऊ रविराज आणि नागराज भाऊजी, पण या दोघांमध्ये देखील किती मोठा फरक आहे बरं. त्यामुळे खरं सांगते तुला, काही नाती ना ही सोडून दिलेलीच बरी असतात वगैरे. आता सुमनला देखील खरं तर प्रतिमाने सांगितलेलं आता हळूहळू पटायला लागलंय. तर इकडे सायली आणि अर्जुन आता प्रियाचं ज्या बँकमध्ये खातं आहे त्या मॅनेजरला भेटायला आलेत. आणि तो मॅनेजरही सांगतो की हो, मला रविराज किल्लेदारने फोन केला होता, तुम्हाला तन्वी सुभेदारच्या अकाउंटबद्दल माहिती हवी आहे ना. त्यावर आता अर्जुन त्यांना बोलतो की आम्हाला त्यांचे ट्रान्झॅक्शन्स पाहायला मिळतील का. आणि आता ते मॅनेजर देखील ते ट्रान्झॅक्शन्स वगैरे ओपन करून दाखवतात. तर अर्जुन आणि सायली पाहतात तर बँकमध्ये जास्त काही बॅलन्स नसतो, पण दर महिन्याला मात्र 20,000चे पैसे तिने काढलेले असतात. आणि दोघांनाही आता लक्षात येतं की हेच पैसे तिने आधी सदा आणि महिन्याला देण्यासाठी काढले असावेत. त्यावर सायली बोलते की ती काही स्वार्थ असल्याशिवाय सदा आणि महिन्याला असे दर महिन्याला पैसे देणार नाही. आता ते सगळे ट्रान्झॅक्शन चेक केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की ज्या महिन्यामध्ये त्यांनी सदा महिन्याला घराबाहेर हाकललं, त्याच महिन्यापासून प्रिया त्यांना 20,000 देते दर महिन्याला. तर इकडे प्रियाने आता या मैनावतीला फोन केलेला असतो आणि तिला सांगत असते की असं सांगायची काय गरज होती का, की मी तुम्हाला उसने पैसे देतीये म्हणून. त्यावर आता ही मैनावती सांगते की मग काय करणार होते, ती अशी लगालगा आमच्या घरातच घुसली आणि असे प्रश्नच विचारायला लागली. मग त्यावेळेला आम्हाला जे सुचलं ते सांगून दिलं. त्यावर आता तन्वी बोलते की हो ठीक आहे, पण सायली आणि अर्जुन पासून ना जरा सावध राहा. ते तुमच्या घरीच काय, घराच्या आसपास जरी कुठे दिसले ना, तरी लगेच मला फोन करून कळवायचं, समजलं का. आणि त्यांनी जे काही विचारलंय ना, त्याला खोटी उत्तरं द्यायची. त्यांना अजिबातही काही एक खरं सांगायचं नाहीये. अगदी तुम्ही जेवलात का जरी विचारलं ना, तरी देखील त्यांच्याशी खरं बोलायचं नाहीये. त्यावर आता ही मैनावती तिला बोलत असते की हो चालेल वगैरे. आता ही पुढे काहीतरी तिला बोलायचा प्रयत्न करत असते, पण एवढं बोलून तन्वी मात्र आता फोन ठेवून देते आणि विचार करत असते की त्या दिवशी अर्जुन माझा पाठलाग करत होता आणि आज सायली. नक्की या दोघांचं काय सुरू आहे. आता ती ह्याच विचारात असताना अश्विन मात्र एकदम असा तोंड पाडून आता त्याच्या हॉस्पिटलमधनं घरी येतो, त्याची बॅग वगैरे ठेवतो. आणि त्यालाही असं पाहून आता हिला संशय येतो की हा का असा तोंड पाडून आलाय. सायली अर्जुनने काही याचे कान वगैरे भरले की काय, याला काही माहीत झालं की काय. त्यावर आता ती अश्विनला विचारायला जाते, अश्विन काय झालं, तुझा एवढा का चेहरा पडलाय. त्यावर आता अश्विन बोलतो की या जगामध्ये ना कोणीच कोणाचं नसतं वगैरे, गरिबी काय असते ना ते मला आज सगळं काही कळालंय. आता खरं तर तन्वी खूप घाबरून गेली आहे सगळं काही कळालंय म्हटल्यावर. आणि ती त्याला विचारते सगळं काही कळालंय तुला म्हणजे. त्यावर आता अश्विन बोलतो की हो, गरिबी काय असते आणि गरिबी माणसाकडनं काय काय करवून घेते ना, ते सगळं काही कळालंय मला. अगं आज हॉस्पिटलमध्ये एका माणसाने माझ्या बॅगमधून पैसे चोरायचा प्रयत्न केला आणि त्याने कारण काय दिलं तर त्याच्या मुलासाठी ट्रीटमेंटसाठी त्याच्याकडे पैसे नव्हते आणि म्हणून तो माझ्या बॅगेतनं पैसे चोरत होता. खरं तर मला इतकं वाईट वाटलं ना, त्याला पोलिसांच्या हवाली देऊ की त्याला समजून घेऊ तेच मला कळत नव्हतं. त्यावर आता प्रिया लगेच बोलते की समजून घ्यायचं, ऑफकोर्स समजून घ्यायचं. अश्विन, अरे मी जेव्हा कधी बाहेर जाते आणि असे बेघर माणसं पाहते, फुटपाथवर वगैरे भीक मागणारे, झोपणारे वगैरे माणसं पाहते ना मी, मला खरंच खूप वाईट वाटतं त्यांच्याबद्दल. आणि मला शक्य तेवढी मदत मी त्यांना नेहमीच करत असते. त्यावर अश्विन बोलतो की काय, तू त्यांना मदत करतेस, पण कशी. त्यावर आता तन्वी बोलते की ते समजेलच तुला लवकरच. आणि आता हिच्या डोक्यामध्ये काहीतरी नवीन प्लॅन शिजतोय
आणि तो प्लॅन मात्र आता याच संदर्भात आहे की ती अश्विनकडनं नेहमी नेहमी पैसे का घेते आणि ते पैसे ती सदा महिन्याला वगैरे का देतीये. आता हे सायली अर्जुनला तर कळालंय आणि आता याच गोष्टीवर पडदा टाकण्यासाठी तिने आता इथे गोड बोलून अश्विनला मात्र चांगलंच गुंडाळलंय. तर इकडे अस्मिता आता सचिनसोबत जेवण करत असते, तर पूर्णा आजी आणि कल्पना देखील त्यावेळेस तिथेच असतात आणि तिला आग्रह करून जेवू घालत असतात. तर अस्मिता बोलते की मला ना नीट चालता सुद्धा येत नाहीये. त्यावर पूर्णा आजी बोलते की अरे बाळा, आता थोडेच दिवस राहिलेत. हं. त्यावर सचिन मात्र लगेच बोलतो की अस्मी, मला ना खूप गिल्टी वाटतंय. म्हणजे मी तुझा हा डिस्कम्फर्ट कमी नाही करू शकत आहे. त्यावर अस्मिता बोलते की काही नाही रे, आपलं बाळ जेव्हा येईल ना तेव्हा तू माझी आणि त्याची किती काळजी घेशील ना माहिती आहे मला. हो की नाही ग मम्मा? आता मात्र कल्पना तिच्याशी या विषयावर काहीही बोलत नाही. विमलला आवाज देते आणि बोलते की विमल, अस्मिताला भात वाढ बरं. आता सचिन मात्र इथे गप्पच असतो, कारण त्याचा हा असा सगळेच जण नेहमीच अपमान करत असतात, पण त्यालाही मात्र काही घेणं देणंच नसतं. त्यावर आता अस्मिता बोलते की मम्मा, इथे काय मी एकटीच नाही जेवत आहे, सचिनही जेवतोय, त्याला विचार की त्याला काय हवंय की नकोय. आता कल्पना पुढे काही बोलणार तेवढ्यातच पूर्णा आजी तिला हात पकडून थांबवते आणि पूर्णा आजी पुढे बोलते की अस्मिता, अगं त्याच्या आवडीनिवडी आम्हाला कशा माहीत बरं? त्याच्या आवडीनिवडी तुलाच माहीत, हो की नाही? मग आता तूच सांग आम्हाला की काय हवंय नकोय त्याला, म्हणजे आम्ही त्याला तसं देऊ. त्यावर आता अस्मिता बोलते की त्याला ना भात आणि दही दे. आता सचिन मात्र लगेच रागाने बोलतो की नकोय मला आणि जेवत्या ताटावरनं उठून जातो. आता अस्मिता मात्र चिडते आणि बोलते की झालं झालं तुमचं समाधान. तुम्ही काही त्याला जावयाचा मान वगैरे द्या असं मी म्हणत नाहीये, पण कमीत कमी त्याला असं एकटं तरी नका पाडू, त्याच्याशी व्यवस्थित वागत तरी जा. त्यावर आता कल्पना बोलते की म्हणजे यामध्ये देखील तुला आमचीच चूक वाटतेय का? अगं भरल्या ताटावरून उठून गेलाय तो. त्यावर आता अस्मिताला खरं तर घरच्यांचीच चूक वाटत असते यामध्ये, पण पूर्णाजी मात्र तिला चांगलेच सुनावते. पूर्णा आजी बोलते की ताटामध्ये पंचपक्वान्न वाढलंय घरामध्ये, तरी देखील तो ताटावरून उठून जातोय. हा खरं तर अन्नाचा अपमान आहे आणि ही त्याने चूक केलीये. आणि हे अशी माणसं ना, हे अशी घरातलं पंचपक्वान्न त्यांना गोड लागत नाही आणि बाहेर कुठेतरी जाऊन भूक भागवतात. तुला हे गोष्ट जेव्हा लक्षात येईल ना, तेव्हा या सगळ्या गोष्टींचा कमी त्रास होईल. तर इकडे अर्जुन आणि सायली आता ते बँकमधनं ते स्टेटमेंट वगैरे पाहून आता घरी निघालेत आणि आता ते ठरवतात की काहीही झालं तरी आता तन्वीला मात्र या गोष्टीचा जाब विचारायचा आणि ती जे काही उडवाउडवीची उत्तरं देईल त्यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे असं नाटक करायचं फक्त की जेणेकरून आता ती परत काही आपल्या वर म्हणजे आपण तिच्यावर पाळत ठेवतोय वगैरे किंवा काय, हे असं काही तिला वाटणार नाहीये. तर आता दोघेही आता घरापर्यंत पोहोचलेले असतात, त्यांचं असं बोलणं सुरू असताना आणि सायली पाहते ते कोणीतरी वेगळीच माणसं आता त्या गेटमधनं आत जात असतात. त्यावर सायली बोलते की हे काय, कोण माणसं आहेत ही आणि आपल्या घरी काय येत आहेत? त्यावर अर्जुनही बोलतो की चल पाहूयात. आणि दोघेही आता पटकन गाडीतनं खाली उतरून आता लगेच त्या माणसांच्या मागोमाग घराकडे निघतात. तर तिथे आधीपासूनच तन्वी आणि अश्विन आता गार्डनमध्ये असतात आणि आता ही माणसं आल्यानंतर आता तन्वी बोलते की गेले काही महिने आपण भेटतोच आहे, मला हवी तशी, मला जमेल तशी मदत मी तुम्हाला करतच असते, पण आज तुम्हाला सगळ्यांना मी इथे यासाठी बोलवलंय की या महिन्याचे पैसे जे आहेत ते मात्र माझा नवरा स्वतःच्या हाताने तुम्हाला देणार आहे. आणि आता ती अश्विनच्या हातामध्ये ते लिफाफे देते आणि त्यांना अश्विनला सांगते की तू तुझ्या हाताने सगळ्यांना दे म्हणून. तर अश्विनला देखील तिचं भारी कौतुक वाटतंय आणि अश्विन बोलतो की खरं तर तन्वी, मला ना आज तुझा खूप अभिमान वाटतोय वगैरे. आणि हे सगळं नाटक आता सायली आणि अर्जुन पाहत असतात आणि त्यांच्या लक्षात येतं की हे जे काही सदा महिन्याला पैसे देतीये हे प्रकरण झाकण्यासाठी तिने हे सगळं काही नाटक केलंय म्हणून. त्यावर सायली बोलते की बस, अगं किती नाटक करणार आहेस, बस झाली तुझी नाटकं. तू दर महिन्याला सदा महिन्याला देखील पैसे देतेस, का देतेस तू त्यांना पैसे?
त्यावर आता अश्विन मात्र लगेच पुढे होऊन बोलतो, की "सायली वहिनी, तन्वी काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतीये, तर तिला करू देत ना. आणि हो, मला माहीत आहे, की ती सदा महिन्याला पैसे देतीये म्हणून. अगं त्यांची परिस्थितीच नाहीये तशी. तिने याबद्दल मला आधीच सांगितलंय, की ती गोरगरीब लोकांना पैसे देऊन मदत करते म्हणून. आणि अगं खरंचच त्या सदा महिन्याची तशी परिस्थिती नाहीये. ते अगदी मदतीसाठी तन्वीच्या पाया पडत होते. म्हणून ती हे सगळं काही करतीये. आणि तुला जर खोटं वाटत असेल ना, तर या माणसांनाच विचार ना." आणि आता त्या माणसांपैकीच तो एक जण सांगतो, की "आम्ही 4-5 महिने झाले या ताईंना ओळखतो. आम्ही मंदिराबाहेर राहतो. तर या ताई एकदा मंदिरात आल्या होत्या आणि तेव्हापासून त्यांनी आम्हाला पैसे देतात. त्या दर महिन्याला येतात आणि आमची मदत करतात वगैरे." तर अर्जुन देखील आता अश्विनला बोलतो, की "तुला ही गोष्ट माहीत आहे आणि तुला त्याचं काहीच वाटत नाहीये?" त्यावर आता अश्विन बोलतो, की "त्यात काय वाटायचंय? अरे ती गोरगरिबांना मदत करतीये, उलट ही चांगलीच गोष्ट आहे ना. त्यामध्ये वाईट असं काय आहे?" आता तन्वी लगेच बोलते, की "सायली, अर्जुन, मला माहीत होतं, की तुम्हाला हे सगळं काही आवडणार नाही वगैरे. म्हणूनच मी इतके दिवस ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली आहे." तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, की सायली आणि अर्जुनच्या मात्र लक्षात आलंय, की हे सगळं काही नाटक ती अश्विनसमोर फक्त यासाठी करतीये, की जेणेकरून हिचं सत्य बाहेर येऊ नये. त्यावर सायली बोलते, की "आता प्रियाने जे काही नाटक केलंय, त्याबद्दल तिला शिक्षा तर मिळायलाच हवी आहे." त्यावर अर्जुन बोलतो, की "ओह! म्हणजे आता सायली 2.0 जागी होणार आहे तर." तर सायली आता घरामध्ये येते त्या सगळ्या माणसांना परत गोळा करून घेऊन. आता तन्वी बोलते, की "अगं हे माणसं तर गेले होते ना, तू परत का घेऊन आलीस त्यांना?" त्यावर सायली बोलते, की "गेले कित्येक महिने झाले तू त्यांना मदत करतीयेस. अगं मग आज एक काम कर, तू तुझ्या हाताने स्वयंपाक बनव आणि त्यांना जेवू घाल." तसं पण पूर्ण आजी नेहमी म्हणतात, की नाही, अन्नदान म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं म्हणून. आता सायलीची ही आयडिया मात्र पूर्ण आजीला आणि घरातील बाकी लोकांना चांगलीच आवडली आहे. पण तन्वीच्या जीवावर मात्र चांगलीच बेतली आहे ही आयडिया. तर एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.